सर्वांना जय भीम, जय शिवराय। माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रात्रीचे 11 वाजले, वावरामध्ये आलो आहे। मक्का पेरलेली आम्ही रब्बीची, तर पाणी देण्यासाठी आलेलो आहे। कारण कालपासून रात्रीची लाईट आहे, तर आमचा एक पाईप लय परेशान करत होता, म्हणजे जॉईंट आहे, तर जॉईंट सटकून जात होता। रात्रभर आमची मोटर अशीच खाली चालली, एका ठिकाणीच पाणी तुंबून गेलं। तर आज चेक करण्यासाठी आलो आहे वावरामध्ये। तर कारंजा पण लावलेल्या आहे आणि खरं म्हणलं तर आज माझी तब्येत पण बरी नाही आहे। दवा गोळ्या इंजेक्शन पण घेऊन आलेलो आहे मी, पण काय करणार आहे, रात्रीची लाईट आहे, तर रात्रीचं पण यावंच लागतं वावरामध्ये। तर चला आपण चेक करूया पाणी चालू आहे का नाही बरोबर व्यवस्थित कारंजा। तर कारंजा बी व्यवस्थित चालू आहे आणि पाणी पण मस्त चालू आहे, काही लिकेज वगैरे पण नाही, छडी वगैरे पण काही सटकली नाही, पुऱ्या कारंजा पाणी चालू आहे। आणि तिकडं पाहू शकता तुम्ही, बॅटरी चमकती आहे, तुम्हाला दिसत असेल। आमचे शेजारी पण वावरामध्ये आलेले आहे, कारण त्यानं पण मक्का पेरून ठेवलेली आहे, तर पाणी देण्यासाठी आले ते पण। ते पाहू शकता तुम्ही, बॅटरी चमकती आहे त्यांची पण। आणि कारंजा चालू आहे, तर तुम्हाला आवाज पण येत असेल पाण्याचा, कारण रात्रीचा टाईम आहे। तर तुम्हाला कारंजा चालता आहे का नाही तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण पुरा पाण्याचा फवारा मारतात, त्याजवळ जर गेलो असतो तर तुम्हाला दाखवलं असतं। तर चला, तरी पण तुम्हाला मी थोडंसं दाखवतो, थोडंसं जातो आणि लगेच वापस येतो, कारण थंडीचे दिवस आहे, थंडीला वाजती आहे आणि त्याच्यामध्ये माझी तब्येत पण खराब आहे। पाणी चालू आहे का नाही चालू आहे, तुम्हाला लगेच दाखवतो आणि लगेच रिटर्न येतो। तर चला आपण जाऊया कारंजीपाशी। एवढं काही दिसत नाही, मी गेलो होतो मोबाईलवरतीच पाणी पडलं, तर वापस रिटर्न आलो। तर चला आपण आपल्या विहिरीवरती जाऊया। तर मी आलो आहे विहिरीवरती, हे पाहू शकता तुम्ही, ही आपली विहिरीची पेटी आहे। ही विहिरीवरची पाईप मोटर आहे आपल्यावाली पेटी, आणि एक मोटर तळ्यामध्ये टाकेल आहे, तर तळ्यामधली मोटरला मक्काचं पाणी चालू आहे कारंजावरती, कारण विहिरीचं पाणी कमी पडतं ना, त्याच्यामुळं तळ्यातली मोटर आम्ही रात्रीला चालवतो आणि दिवसाला विहिरीवरची मोटर चालवतो। म्हणजे पाणी जादा कमी जरी झालं ना, तर आपली विहिरीवरची मोटर बंद करता येते। आणि जर विहिरीची रात्रीला चालवली तर मग रातभर वावरामध्येच राहावं लागतं। आणि विहीर आपल्यावाली काही 4-5 पुरुष आहे, पण पाणी शेवटी रातभर चालायचं म्हणलं तर पाणी कमीच पडतं त्याच्यामध्ये। तर चला आता वाड्यावरती जाऊया, बैलाला पाहू थोडंसं आणि मग घरी जाऊ। या पाहू शकता तुम्ही, आमचा शेजारी पण बॅटरी मारतोय। तो पण पाणी देण्यासाठी आला आहे वावरामध्ये, कारण रात्रीची लाईट आहे। आता सोमवारपर्यंत, रविवारपर्यंत रात्रीचीच लाईट आहे, आता सोमवारी दिवसाला लाईट येईल। तर चला आपण जाऊया वाड्यावरती। आणि मक्काचे कोंब निघालेत बारीक बारीक, पाण्याची गरज आहे, मक्काचे कोंब निघाले, तर तुम्हाला मक्काचे कोंब पण दाखवतो मी, बारीक बारीक निघाली ते। तर चला वाड्यावर जाऊया। तर मी आता आलो आहे वाड्यावर, हे पाहू शकता तुम्ही, इथं यो वाल आमचा ठिबकचा वाल काढलेला आहे इथं। तर सध्या ठिबक तर बंद केलेली आहे, तर पाईपलाईनीचं कनेक्शन आहे इथून, तर पाणी लीक होतं आहे इथून, थोडं बहुत पाणी लीक होतं आहे, तर ठीक आहे, काही अडचण नाही आहे, शेवटी वावरातच चाललं आहे, मक्काला चाललं आहे पाणी आहे। तर चला आता आपण बैलाकडे जाऊ। तर बैलांच्या कोठ्याला पण कुलूप लावलेली आपण, हे पाहू शकता तुम्ही, कुलूप लावलेली आहे, बैल आतमध्ये आहे कोठ्यामध्ये बैल। आणि चला मी तुम्हाला मक्का दाखवतो, मक्काचे कोंब निघाले का नाही म्हणून। तर चला, कारण 8 दिवस झाले मक्का पेरून,
मक्काचे कोंब निघाले आहेत बारीक बारीक, कारण पाण्याची पण गरज आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही, या अशी मक्का निघाली आपल्यावाली, हे पाहू शकता. तर सध्या पाण्याची गरज आहे आता, हे पाहू शकता तुम्ही. तर चला आता भरपूर वेळ झाला आहे. मोटर पण चेक केली, पाईप वगैरे पण सगळे व्यवस्थित आहे, पाणी पण चालू आहे. आता सकाळी यायचं फक्त आणि पलटी मारायची, आणि मग रात्रीला लाईट आली की ऑटोमॅटिकली मोटर चालू होती. पण काय करणार, शेवटी तरी पण पाईप वगैरे चेक करायला यावंच लागतं. कारण पाईप वगैरे एखादा लिंक आला तर पूर्ण पाणी एका जागीच वावरामध्ये डाबाच्या ठिकाणी जमा होतं. कारण रात्री आमचा एक पाईप लिंकून गेला होता, तर पूर्ण पाणी रातभर जमा होऊन गेलं होतं. आपल्या याच्यावरती एका पट्टीमध्ये जमा झालं होतं. कारण माझी पण तब्येत खराब नाही, मी आज पण येत नव्हतो, पण काल पुरा म्हणजे मक्काला पाण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं यावं लागलं मला. तर चला, सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत.